नंदुरबारवाल्या पोरांची काही इज्जत नाही मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. तुम्ही इंजिनियर करून घ्या, तुमची अवकात नाही. इंजिनियर तुम्ही इंजिनियर असेल ना, तुम्ही इथं टॉपर पास झाले असेल तरी बी तुम्ही पुण्याला चाले जा, तुमची व्हॅल्यू 0 आहे, लक्षात घ्या. एकदा अडचण आहे ते बिंदास कोयो ते चेंजिंग आम्ही आवलं ते तर फायदे होतो मग डिमांडचं सांगतो. हे तुमचे मुलं आहे, हा तुमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचे मेन सदस्य म्हणजे तुम्ही आहात. मला आहे ना सर एक गोष्ट सांगा की पोरं प्रॉब्लेम सांगताय आणि तुम्ही त्याच्यावरचे निराकरण सांगताय, म्हणजे हे कम्युनिकेशन जमतच नाही ना. की यांनी समस्या सांगायला पाहिजे तुम्ही त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे, हे किती पावतो योग्य आहे. हे बघा तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे म्हणून आम्ही आलेलो आहे. आम्ही पण काय इथले नाही आहे, फार लांबून आलेलो आहे, खेड्यागावाचे हे. फक्त आम्ही इथे येण्यामागचं कारण एवढंच आहे की तुमच्यासाठी काही तुमच्या ज्या प्रॉब्लेम असतील, समस्या असतील हॉस्टेलच्या, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर बोलून घ्या, कारण की कसं आहे तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही आहे. बरंच पोरं इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करत असतात तुम्ही नंदुरबारला येत नाही म्हणून. आज आम्ही इथे आलो आहे, पण तुमचे पोरं जर नसतील आले मग नंतर आम्हाला सांगायचं नाही की दादा तुम्ही इतर तालुके बघतात, इकडचं नंदुरबार जिल्ह्यात कशाला येत नाही. तर जे काही प्रश्न असतील तुम्हाला सॉल्व करायचं, सगळ्यांना बोलून घ्या. कोणाच्या अडीअडचण असतील ते तुमच्या सुटतील, आमच्या नाही सुटणार. आम्ही राहायला येणार नाही, तुम्ही राहताय. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. सगळे आदिवासी आहेत ना, मग जय आदिवासी सांगा ना. तर मित्रांनो, मी एनुसवाय जिल्हा अध्यक्ष. म्हणजे एनुसवाय म्हणजे काय? एनुसवाय हे भारतातल्या सगळ्यात मोठी संघटना जी स्टुडंटसाठी लढते, जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी लढते. मी त्या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे. माझं काम आहे माझ्या जिल्ह्यातले प्रत्येक पोरांचे अडीअडचण सॉल्व करायची. आता इकडे येण्याचं एकच कारण आहे की तुमचे काय अडचण आहे जे आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आम्ही आमच्या मार्फत सरांना सांगून ते अडचणी तात्काळ कसे सॉल्व होतील हे आमच्या परीने बघू. पण ते अडचणी तुम्ही सांगायला पाहिजे, तेव्हा आम्हाला समजेल. तर कोणाला काही अडीअडचण असेल तर आपले जे मित्र परिवार तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी सांगतील. सगळ्या मुलांचे अडीअडचणी घेऊन आम्ही नागपूरसुद्धा गेलेलो आहे. तर तुम्ही तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या कारणास्तव मी आणि माझी संपूर्ण टीम इथे आलेली. तर अजून कोणी बाकी असतील त्यांना बी बोलवा. सर्वांना जय आदिवासी. ॲडव्होकेट पावरा. हा मीटिंग लावण्यामागचा एकच उद्देश आहे की वसतिगृहात राहत असताना आपल्याला अनेक समस्यांना असं फेस द्यावं लागतं. आम्हीही त्याच परिस्थितीतून पुढे गेलेलो आहे. आम्हाला ज्या अडचणींना असं मात करावं लागलं, त्या अडचणी तुम्हाला नको यायला म्हणून एक संवाद म्हणून एक मिटिंगचं आयोजन केलं होतं. तर वसतिगृहात प्रवेश घेत असताना आपले अधिकार काय आहे, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचं बेनिफिट म्हणजे हॉस्टेलला लाभ भेटायला पाहिजे, हे सगळं माहीत असल्यावरच आपण जे गृहप्रमुख आहे त्यांच्याकडे आपण प्रश्न उपस्थित करतो आहे ना. जर तुम्हाला माहितीच नसेल जी आरमध्ये आपल्यासाठी आपल्या हक्काचं काय आहे, तर तुम्ही सरांना काय प्रश्न उपस्थित करणार आणि तुम्हाला काय भेटणार लाभ. आपण खेड्यापाड्यातून एकदम अति दुर्गम भागातून या नंदुरबार सारख्या शहरामध्ये शिकायला येतो. तर पूर्ण मानसिकता ही एकदम एज्युकेशनकडे असायला पाहिजे, जिथे आपण कुठे बेसिक सोयी सुविधांमध्ये गुंतलेलो असतो. कधी DPT टाईमवर नाही येत म्हणून सरांना नुसतं चक्र मारायचं ऑफिसचा, कधी प्रॉपर ऑफिसला जायचं, कधी काय हॉस्टेलमध्ये पाण्याची समस्या असेल किंवा असं बेसिक कोणत्याही गोष्टींसाठी त्याचमध्ये गुंतलेलं असतो. आणि आपलं जे एज्युकेशनल लाईफ आहे ना, ती एक शिक्षण प्रवाहातून ती ऑटोमॅटिकली बाहेर टाकली जाते. तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी जे काही अडचण असेल ते आमच्या पुढे मांडावेत. आम्ही सरांपुढे त्या अडचणी मांडूत. आणि जर वसतिगृह लेवलच्या जे समस्या नसतील, जे वरिष्ठ लेवलचे समस्या असतील तर तिथपर्यंत जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि नक्कीच 100% तुमच्या ते समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. त्यामुळे ज्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही सांगाव्या. एक कोणत्या तरी एक विद्यार्थी उठा आणि वसतिगृहामधून एक वही आणून त्याच्यावर प्रत्येकाने आपापले ज्या समस्या असतील ना ते लिहून काढा. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन वगैरे काय द्यायचं आम्ही सगळ्यांना जय आदिवासी. मी अनिल पावरा, NSAI उपाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा. आज तुमच्याकडे येण्यामागचं कारण असं आहे की आपण हॉस्टेलमध्ये राहत असताना हॉस्टेलमध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात, जे आपल्याला शिक्षण घेत असताना भरपूर अडचणीचे आणि विनासोयीचे होतात. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे.
आम्ही प्रत्येक हॉस्टेलवर जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. मागील 2 महिन्यापासून आम्ही मोहीम चालू केली. याच्या मागचा उद्देश काय की बाबा आपण एज्युकेशन घेत असताना हॉस्टेलवर राहतो. हॉस्टेलवर यासाठी राहतो आपण की बाबा आपण खेड्यापाड्यामध्ये राहणारे पोरं आहेत सगळे, बरोबर. तिथून आपल्याला शिक्षण घेण्यासाठी अडचण नाही यायला पाहिजे म्हणून आपण हॉस्टेलला राहतो आणि हॉस्टेलवरनं आपण एज्युकेशन घेत असतो. पण ज्या ठिकाणी आपण राहतोय तिथं आपल्याला त्या सोयी भेटताय का, त्या सोयीसुविधा भेटताय का आपण त्या सोयीसुविधा मिळवण्यासाठीच झटपटत आहो. कारण की त्या सोयीसुविधा घेत असताना त्या सोयीसुविधा मिळवण्यासाठी आपण झटपटच करत राहू तर मग एज्युकेशन घेऊ कधी, आपण शिकू कधी. आणि आपण शिकलो नाही तर त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला भोगावं लागतं. कारण की अगर सोयीसुविधा चांगल्या नसत्या राहिल्या तर आपली मानसिकता डाऊन होते आणि मानसिकता डाऊन झाली म्हणजेच काय, आपलं जे कॉन्सन्ट्रेट असतं ते तुटतं आणि मग आपण लक्ष देत नाही, मग त्याचा परिणाम आपल्या शिक्षणावर होतो. आता तुम्ही मधल्या काळामध्ये भरपूर अशा घटना ऐकल्या असतील की कोणी हॉस्टेलमध्ये आत्महत्या करून राहिलंय, कोणी डिप्रेशनमध्ये चाललं जाते, कोणी मध्येच एज्युकेशन सोडून चाललं जाते. तर या गोष्टी कशामुळे होत आहे याचं निराकरण करण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहे. आज आमची संपूर्ण NSIची टीम इथं आलेली आहे, नंदुरबारची टीम आहे जी तुमच्यासाठी इथं वेळेत वेळ काढून आलेली आहे. कशासाठी की बाबा आपल्या जेही आपल्या एज्युकेशनमध्ये काही अडचण असेल ती मग हॉस्टेलची असो कॉलेजची असो ते आपण दूर करण्यासाठी आलेलो आहे. आणि ते कधी आम्ही तुमच्या अडचणी दूर करणार ज्यावेळेस तुम्ही आम्हाला त्या सांगणार. जोपर्यंत तुम्ही त्या अडचणी आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला त्या समजणार नाही आणि ज्या त्या आम्हाला समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर काही निराकरण करू शकतो का, नाही करू शकत. आता प्रॉब्लेम भरपूर असतील, काही तुमच्या असतील, काही सरांच्या असतील, काही हॉस्टेलमध्ये सोयीसुविधेच्या असतील, काही प्रशासनाच्या असतील किंवा काही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या असतील. त्या सॉल्व करायच्या आणि त्याच्यावर आपल्याला काय निराकरण काढता येईल याच्यासाठी आपण इथं आलेलो आहे. कारण की NSI ही एक विद्यार्थी संघटना आहे जी विद्यार्थ्यांच्या समस्येवर काम करत असते. आता ते काम करण्यासाठी आम्हाला कोणाचा आणि सपोर्ट घ्यावा लागेल तुमच्या. कारण की त्या संघटनेमध्येच विद्यार्थी असं लिहिलेलं आहे. विद्यार्थी म्हणजे कोण, तुम्ही. आणि तुमच्या प्रॉब्लेम आम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्ही पुढची काही दिशा आम्ही ठरवू शकणार नाही. कारण की आम्ही एक तुमच्यासारखेच एक विद्यार्थी दशेमधून निघालेले एज्युकेटेड विद्यार्थी. आम्ही हॉस्टेलमध्ये राहिलो, आम्हालाही माहिती आहे हॉस्टेलमध्ये काय प्रॉब्लेम असतात काय नसतात. आणि त्या हॉस्टेलच्या प्रॉब्लेममुळे आपल्या एज्युकेशनवर काय परिणाम होतो हेही आम्हाला माहिती आहे. पण कसं असतंय की आदिवासी समाज किंवा आदिवासी समाजातला माणूस हा काय लाजाळू समाज म्हणून ओळखला जातो. आपण कधीच आपल्या हक्कासाठी कधी बोलत नाही, हक्कासाठी कधी आपण बोलणार नाही. का बोलत नाही तर पहिली गोष्ट तर ही की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, काही नियम माहीत नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ते आपल्याला अनुवांशिकच आपण असे आहोत की भले मी सहन करेल पण बोलणार नाही. पायात आपल्याला काटा टोचतोय आपल्याला माहित असून बी आपण कोणाला सांगणार नाही की बाबा मला पायात काटा टोचतोय. आणि ते आपण नाही सांगत, त्याच्याचमुळे आपण कुठंतरी मागासलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की आपण जोपर्यंत बोलायला शिकणार नाही, जोपर्यंत माझ्या समस्या मी कोणासमोर मांडणार नाही, मला होणारा त्रास मी जोपर्यंत समोरच्याला सांगत नाही तोपर्यंत माझा विकास होणार नाही किंवा माझ्या भविष्याचं स्वार्थ मी करू शकणार नाही. कारण की काय आपण शिकायला तर आलोय पण ते शिक्षण घेत असताना का आपल्याला अडचणी आहेत ना सगळ्यांना. का अडचणी नाही तुम्हाला? असतील ना अडचणी. पण त्या अडचणी आपण बोलायला शिकायला पाहिजे आणि त्या अडचणींचं निराकरण करायचं काम तुमच्या वार्डन सरांनी करायला पाहिजे. हे इथपर्यंतचं आपलं कम्युनिकेशन असायला पाहिजे. पण ते कधी होईल? जोपर्यंत आपण बोलणार नाही, जोपर्यंत आपण सांगणार नाही, जोपर्यंत आपल्या समस्या घेऊन तुम्ही वार्डन सरांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत होणार नाही. बरोबर आहे की नाही?
भरपूर प्रॉब्लेम असतात. पोरं आम्हाला भेटतात, सांगतात आम्हाला हॉस्टेलमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कोणी सांगतं आम्हाला डीबीटी वेळेवर भेटत नाही, कोणी सांगतं आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते प्रॉब्लेम आहे. पण ते प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला समजणार नाही, आणि आम्हाला जोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम समजणार नाही तोपर्यंत आम्ही तुमचे काही निराकरण करणार नाही. तर आता सगळ्यांनी काही प्रॉब्लेम असेल बिनधास्त उभं राहून सांगायचे. काय सांगतोय तो? क्लीन राहतं फक्त नाही हा करतो असं, पण संडासची भांडी आहे ना हा ती पूर्ण काळ झाले. बरोबर. मी PWDला मागणी केलेली, माझ्याकडे पत्र आहे. हा हा नाही, म्हणजे कर्मचारीच नाही का तुमचा? कर्मचारी पण टाकली ते भांडं पूर्ण काळ झालं. आम्ही ॲसिडच्या बाटल्याच्या बाटल्या मी स्वतः धुतलं, माझ्याकडे फोटो आहेत, पोरांनी आम्ही स्वतः धुतलं, तर ते निघतच नाही. मग आम्ही काय केलं, PWDला मागणी केली. मग इंजिनियर येऊन गेले, पाहून गेले, त्यांनी एस्टिमेट बनवलं आणि धुवायला पाठवलं. किती दिवस झाले त्याला? आत्ता आले होते ते मागच्या महिन्यात. तरी एक महिना वाढीले साहेब एक होऊन जायला पाहिजे ना सर. मग धुवायला पाठवलं. नाही सर, पण तुम्ही जर थोडं प्रेशराईज करा. अरे बघा, एक गोष्ट मला एक गोष्ट सांगा. आता ते पोरांना प्रॉब्लेम आहे, समजून घ्या, बरोबर. आता त्यांना वास येत असेल त्याच्या घाणेरडा, प्लस ते डास निर्माण होत असतील, प्लस त्यांना एखाद्याची तब्येत खराब. नाही नाही, ऐका ना, माझं एक म्हणणं आहे सर की ठीक आहे ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, पण आपण अजून त्याला किती लवकरात लवकर करू शकतो, किंवा बेटर, किंवा त्याच्यावर काय दुसरा अजून काय असेल. पत्र टाकून देऊ ना त्यांना. नाही नाही, तेच सांगतोय मी की समस्येचे निराकरण जेवढ्या लवकर होईल ना सर. हा, जोपर्यंत ढकलत नाही तोपर्यंत ते करणार नाही. हा, अजून बाकी तो काय बोलत होता, तो पोरगा काय होता त्याच्याविषयी? काही इकडे मोर्चे काढून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. बोला ना, बोला ना, बोला ना. त्यांना वारंवार सांगावं लागतं की हा, करा 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 असं. डीबीटी. एक मिनिट इकडे. तुम्ही एकदा तरी पत्र टाकून द्या त्यांना, ते सगळे दुरुस्ती वगैरे तुम्ही एकदा टाका, किंवा आम्हाला आहे ना पोच पाठवून द्या. आम्ही प्रकल्प ऑफिसला जाणार आहे, अशी पण आमची मीटिंग लावतोय आम्ही. त्यानुसार तुमचे जे अडचण असतील आम्ही त्यांच्याकडून, आणि तुमच्याकडून बी टाइम द्या आम्हाला. 4 वेळेस. मग तुझी पहिलीच नाही पडली अजून? आम्हाला त्याचे पोच भेटेल. ओके येऊन जाईल तुम्हाला. सर, हे डीबीटीच्या काय आहे यांच्या? असं आहे का? नाही, बाकीच्यांना नाही भेटली सांगा त्यांना. काही पोरं बाकी असतील सर. सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे का गाद्याचे? खराब आहे गाद्या? सगळ्या बिल्डिंगचे प्रॉब्लेम आहे का गाद्यांच्या? किती वर्ष झालं गादी भेटल्या नाही तुम्हाला असं? कुठे? थांबा सर, हे गाद्यांच्या काय विषय यांच्या? सगळ्या हॉस्टेलच्या सांगता येते. कधी केले? हे बघा सर, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही सांगताय ते समस्या सांगताय, तुम्ही सांगताय आम्ही मागणी केली, अर्ज दिलंय, पण मला असं वाटतं ना की जसं आता समजून घ्या, त्यांना गाद्याचे प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे, बरोबर आहे का नाही? आपल्याकडे एक वेळ असते उन्हाळ्यामध्ये, एक टाइम भेटतो आपल्याला, पर्टिक्युलर टाइम असतो. त्यावेळेस जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचं जर निराकरण केलं तर यांचे चालू वर्षापर्यंत सगळे सॉल्व्ह होऊ शकता का नाही? त्याच्यावर थोडं करा काहीतरी विषय. कारण की बघा, आता एक गोष्ट आहे, आता कारण काय आहे, हे बघा सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक मिनिट सांग. हे बघा, इकडे ऐकून घ्या मी काय म्हणतोय. हे बघा, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून इथं हॉस्टेलला आले, कोणाच्या भरोश्यावर आले? सरांच्या भरोश्यावर आले, बरोबर. आपल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतो आपण कोणाला सांगतो? तुम्ही सरांना सांगतात का तुमचे प्रॉब्लेम? सांगतात का? अरे मला थोडं कमी ऐकू येतं रे, जोरात बोला रे. नाही सांगत ना? का बरं नाही सांगत? अरे जोपर्यंत तुम्ही सांगणार तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरांना माहित पडणार का? सर काम करतील का तुमच्यासाठी? आणि हेच काम जर तुमच्या पप्पांनी नाही केलं किंवा मम्मीने नाही केलं तर काय करता? काय करता? अरे तुम्ही घरामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला कोणाला सांगतात तुम्ही? आई वडिलांना सांगतो ना आपण. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात का नाही करून देतात? नाही केलं तर काय करतो आपण? भांडण करतो ना. मग तुम्ही आजपर्यंत यांना तुमचे प्रॉब्लेम सांगितले का? नाही सांगितलं, मग हे कसं काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील? तुम्ही कोणाच्या भरोश्यावर आलेले? माझं मत काय आहे हेच आहे, आलं का लक्षामध्ये, की अगर मी आज इथं आलोय, मी आणि सागर भाऊ आले, माझी टीम आली, मी जर तुम्हाला आश्वासन देऊन जातोय की बाबा मी तुमचं काम करून जाईल, आणि मी जर काम नाही केलं तर
मी जर तुमचं काम नाही केलं तर तुम्ही काय सांगणार? काय नाही रे, तिथे येऊन चला बड्या बड्या देऊन चालला गेला, त्याला काम नाही केलं आमचं. पण ते कधी बोलणार? तुम्ही मला सांगणार, मी तुम्हाला काहीतरी बोलणार. जर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सरांना सांगणारच नाही तर मग कसं काय आणि ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील? हे बघा, आम्ही सरांना तुमच्या समोर सांगतोय, पण तुम्ही बोलत सुद्धा नाही की बाबा काय प्रॉब्लेम आहे असं. आणि तो प्रॉब्लेम कधीपासून आहे तो पण सांगत नाही. आणि सर तुम्हाला पण आमची आग्रहाची विनंती असेल, माझं एक मत आहे, हे पोरं तुमच्या जबाबदारीखाली आलेले, यांचे पालक आहात तुम्ही. तुम्हाला यांना पनिशमेंट करण्याचाही अधिकार आहे आणि यांना मार्ग दाखवण्याच्याही तुमच्याच हातामध्ये. अगर चुकला असेल तर त्याची चुकी सुधारायचं काम तुमचं आहे आणि चांगलं करत असेल तर त्याला पुढे पुशअप करायचं बी काम तुमचं आहे. कारण की यांनी घर सोडून जर तुमच्या हॉस्टेलला जर हे आले असतील म्हणजे हे तुमचे मुलं आहे, हा तुमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचे मेन सदस्य म्हणजे तुम्ही आहात. मला आहे ना सर एक गोष्ट सांगा की पोरं प्रॉब्लेम सांगताय आणि तुम्ही त्याच्यावरचे निराकरण सांगताय, म्हणजे हे कम्युनिकेशन जमतच नाही ना. की यांनी समस्या सांगायला पाहिजे तुम्ही त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे, हे गीत पावतो योग्य आहे? बरं योग्य आहे का? वाटतंय का तुम्हाला तरी? वाटतंय का की बाबा याने सांगितलं की सर आमच्या बाथरूम टॉयलेट खराब आहे आणि मग तुम्ही सांगणार की आम्ही अर्ज दिलाय मग येईल? मग ही गोष्टच नसली पाहिजे सर. मला वाटतं आपण जसं आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचं किंवा आपल्या परिवाराचं जसं सांभाळ करतो ना, तर आमची बी अपेक्षा हीच आहे सर की तुम्ही यांचा सांभाळ करायला पाहिजे. अगर या मुलांना लाईट नाही, तुमचं काम आहे देणं. अगर या पोरांना अभ्यास करण्यासाठी वह्या पुस्तक नसतील तर तुमचं काम आहे देणं. अगर डीबीटी वेळेवर पडत नाही तर तुमचं काम आहे चौकशी करणं की बाबा वेळेवर डीबीटी का पडत नाहीये. अगर या पोरांना पंख्याचे प्रॉब्लेम आहे तर तुमचं काम आहे ते सॉल्व्ह करणं. भले मग ते तुम्ही कसं करताय काय करताय मला माहित नाही, का माहित नाही, कारण की तुम्हाला इथं याच्यासाठीच बसवलेलं आहे की आम्हाला पोरांचा सांभाळ करायचा आहे आणि या पोरांना जो बी प्रॉब्लेम आहे तो काही असो, तो छोटा असो मोठा असो, तो सॉल्व्ह करायचं काम तुमचं आहे. मला ही कॉन्सेप्टच पटली नाही तुमची की बाबा तो पोरगा सांगतोय तुम्ही त्याच्यावर निराकरण देताय. मला असं वाटतं की या पोरांना जर थंडीमध्ये जर गरम पाण्याची आवश्यकता आहे तर त्याची सोय आपण थंडीमध्येच करायला पाहिजे का त्याची सोय आपण अगोदर करायला पाहिजे? अगोदर करायला पाहिजे ना सर. आणि अगर आपण जर त्याच्या संडास खराब व्हायला काढ व्हायला जर वाट बघत असणार तर मग हे किती पावतं योग्य आहे? हे योग्य नाही आहे सर. मला वाटतं हे नाही बोलताय हे बी तेवढंच चुकीचं आहे आणि तुम्ही त्यांचं निराकरण नाही करताय म्हणजे तुम्ही बी तेवढीच चुकी करून राहिले. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बाबा हे सांगतील त्या दिवशी आम्ही बघू, नाही तर जाऊ दे, मग चालतंय धकतंय. नाही सर, या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आणि या गोष्टी पुढच्या मी अजून तुम्हाला हे पण सांगतो, मलाही सांगतोय, तुम्हाला पण नियमात राहावं लागेल आणि या सरांना पण नियमात राहावं लागेल. आणि नियमात राहण्यासाठी तुम्हाला नियम माहीत पाहिजे असले पाहिजे आणि तुम्हाला नियमात ठेवण्यासाठी यांनी तुम्हाला नियम शिकवले पाहिजे. हे काय, हे कम्युनिकेशन आहे, परिवाराचं कम्युनिकेशन असतं. जोपर्यंत तुमचं कम्युनिकेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सोयी सुविधा भेटणार नाही. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो, अरे तुम्ही हाल BA करून घ्या हो, नंदुरबारवाल्या पोरांची काही इज्जत नाही मार्केटमध्ये, हे लक्षात ठेवा. तुम्ही इंजिनियर करून घ्या, तुमची अवकात नाही. तुम्ही इंजिनियर असेल ना, तुम्ही इथं टॉपर पास झाले असेल तरी बी तुम्ही पुण्याला चाले जा, तुमची व्हॅल्यू 0 आहे, लक्षात घ्या. कशासाठी 0 आहे? कारण त्यांना माहिती आहे एज्युकेशन काय आहे नंदुरबारचं असं. आणि सर तुम्हालाही सांगतो, अगर आमचे पोरं जर शिकत नसेल, यांना जर अडचणीमध्येच गुंतून राहत असेल तर त्यातला भागीदार तुम्ही सुद्धा आहेत, त्याला तितकेच भागीदार तुम्ही आहात. कशासाठी भागीदार आहात? कारण की तुम्ही जर पोरांना जर समस्यामध्येच जर घर फिरवणार तर मग हे पुढं कसं काय शिकतील? मला एक गोष्ट सांगा ना, मी एज्युकेशन घेत असेल, माझे वडील जर मला जर पेन घेऊन देत नसेल ना तर माझी मानसिकता शिकायची नाहीच राहणार. माझी मानसिकता तिथंच बदलून जाईल. बदलणार का नाही बदलणार माझी मानसिकता? अरे तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही बोलत नाही. हे पण अनपढ नाही ना. हे तर सगळ्यात मोठं म्हणजे असं होऊन गेलं इच्छा की मग आम्हालाच पडून गेलेली साला NSY वाल्यांना पडून गेलेली आहे. पण आम्ही बी रिकामे नाही ना रे. हे दडगावून आले, मी शाद्याहून आले, अक्कलकोयाहून हे पोरं आलेले, सकाळपासून जेवण नाही काय नाही. तुम्ही बोलत नाही आहेत, आम्ही यांना विचारतोय ते हे सांगता आम्ही दिलंय, निवेदन दिलंय, फलानं दिलंय, चलानं दिलंय. इथपर्यंतच आपल्याला अटकून राहायचंय का? हे कित पावतं योग्य आहे मला सांगा ना. आणि दरवर्षी आपण हेच करत बसणार का? हेच करत बसायचंय का आपल्याला? वारंवार येऊ नाही शकत आम्ही बरं का. अरे तुम्ही आम्हाला ना आल्यानंतर तुम्ही धाडधाड बोलायला पाहिजे. सर आम्हाला हे असं पाहिजे, सर आम्हाला डीबीटीचा असा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये काय करता येत असेल तर सांगा. तुमच्या NSI ची टीम करू शकते तर करा. टाइमवरती आमची पण गरज पडणार नाही.
पण तुम्ही आमच्यासोबत सुद्धा कम्युनिकेशन करायला घाबरून राहिले. हे सर काय तुम्हाला काढून टाकणार आहे? यांना नियम नाही बरं का तुम्हाला परस्पर काढायची. जोपर्यंत तुम्ही चुकत नाही तोपर्यंत हे तुम्हाला काही शिक्षा करू शकणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि तुम्ही हक्कासाठी बोलले म्हणून यांनी जर तुम्हाला काय पनिशमेंट केलं तर आम्ही आहेत ना. हे अनिल हादरे.